नमस्कार मैत्रिणींनो. आज मी डी मार्टमध्ये गेले होते आणि डी मार्टमध्ये जाऊन आम्ही हे खरेदी केलेली आहे. तर हे कीर्ती गोल्डचं बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये 12 पॉकेट्स असतात आणि हे फरसन आहे. तर हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण सगळ्यांच्या घरी लागतं ते, ज्याच्या घरी लहान मुलं आहेत ते. हे आहे देशी गूळ. देशी गूळ कारण मी साखर खात नाही, त्यामुळं मी गुळाचा वापर करत असते म्हणून. आणि हे तर रिन साबण आणि ही भांड्याची साबण, डाळ, चना डाळ आहे ती, आणि रवा, आणि वेगवेगळे प्रकारचे जे शेंगदाणे, वेगवेगळ्या प्रकारचे जे जे काही किराणा सामान आहे ते घेतलेलं आहे. तर किराणा सामानामध्ये पिठी साखर आणि म्हणजे आपली डेली यूजची पण साखर, आणि रवा कारण रवा आणि पोहे आम्ही कमी खाता, कारण ॲसिडिटीमुळं मी रव्या पोह्याचा जास्त वापर करत नाही. तर अशा सणावारालाच मी रवा वापरत असते. आणि हे आता थोडं सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. आणि कसं आहे, दिवाळी आहे, दिवाळीमध्ये सगळं साहित्य लागतं. हे तर आज मी डी मार्टमधून एवढं खरेदी केलेलं आहे. आणि डेलीचं तर सारखं जिथं बाहेर गेलं तिथून काही ना काही घेतच असते. हे म्हणजे बेसन आहे, हिरा बेसन आहे, कारण याचे म्हणजे ढोकळे खूप छान होत असतात आणि ढोकळ्यासाठी मी मुद्दाम ती बेसन वापरत असते. आणि हे आहे सोनपापडी. सोनपापडीचं म्हणजे काय आहे विशेषतः, तर याच्यावर बाय वन गेट वन होते डी मार्टमध्ये. तर डी मार्टमध्ये बऱ्याच वस्तू बाय वन गेट वन असतात कधी कधी, आणि कधी थोडी बहुत किंमत म्हणजे ऑफरवर वगैरे कमी जास्त होत असते. तर हे सगळ्या वस्तू मी आता खरेदी केलेल्या आहेत. हे दिवाळीचं सर्वात महत्त्वाचं आयटम आहे, म्हणजे मोती साबण. मोती साबणाशिवाय दिवाळी साजरी केल्याशिवाय वाटत नाही. आणि हे आहेत अंजीर, कारण अंजीर हे मुलांना किंवा मलाही लागतात कधीमधी असं म्हणजे खायला. आणि हे जिरे आहेत. जिऱ्याचा वापर थोडासा मी कमी करते, पण करावाच लागतो. आणि हे आहेत म्हणजे फुटाणे, बदाम, काजू. तर ड्रायफ्रूट्स मला जमेल तितकं मी तिथून घेतलेलं आहे. काही म्हणजे मोंड्यातून खरेदी केलेलं आहे सामान. आणि हे ऑल आऊट आहे. तर ऑल आऊट हे वर्षातून मी एकदाच आणत असते, कारण त्याच्यामध्ये 3 रिफिल मिळत असतात. तर ते भरपूर होतात 1 वर्षासाठी. तर अशा प्रकारे हे म्हणजे डी मार्टवरून इतकं सामान आणलेलं आहे. आणि दिवाळी म्हणल्याच्या नंतर जिथं गेलं तिथं जिथं जे दिसेल ते माणूस घेत असते. तर तसं माझी आधी पण खरेदी झालेली आहे, पण आज मी सहज डी मार्टला जायचं ठरवलं होतं, कारण मुलाला सुट्ट्या नव्हत्या म्हणून मी काही डी मार्टमध्ये गेले नव्हते. तर आता त्याला सुट्ट्या लागल्यामुळं डी मार्टमध्ये जाऊन आलेली आहे आणि ही खरेदी केलेली आहे. तर तिथं कसं आहे की डी मार्टमध्ये गेल्याच्यानंतर आपल्या म्हणजे नजरेसमोर सर्व वस्तू असतात आणि त्या म्हणजे सहज आपल्याला घेता येतात. किराणा दुकानात गेल्याच्यानंतर बऱ्याच वेळेला हे द्या ते द्या, मग त्यांची क्वालिटी कशी असते काय असते हे सगळं पाहावं लागतं. म्हणून मला डी मार्टची खरेदी आवडते. आणि मी सहसा म्हणजे महिन्याला काही जात नाही, पण 2 महिन्याला वगैरे मी डी मार्टमध्ये खरेदीला जाते. तर डी मार्टची ही खरेदी तुम्हाला कशी वाटली? आणि थोडं बहुत याच्यामध्ये डिस्काउंट पण असतो आपल्याला, म्हणजे किराणा दुकानापेक्षा. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.